नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीचे प्रकरण क्रमांक 8 प्रदूषण या संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत. या 8व्या प्रकरणाचा पहिला पार्ट आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे. आज आपण पान नंबर 57 वर आलेलो आहोत आणि त्या संदर्भातली माहिती इथे घेणार आहोत. हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. मागील तासिकेमध्ये आपण ओझोनचा थर म्हणजे काय, ओझोनच्या थराचे महत्त्व काय आहे आणि घट होण्याची नेमकी कारणं कोणती, तर ही आपल्याला इथे याचं उत्तर इथे आपल्याला दिलेलं आहे आणि ते अभ्यासायचं आहे. आपण पूर्वी अभ्यासल्याप्रमाणे वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागामध्ये ओझोनचा थर आपल्याला आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून, अतिनील किरणाचं सूत्र त्यांना दिलेलं आहे पहा, UVB म्हणजे ओझोन वायू. ओके, तर हा जो ओझोन वायूचा थर आहे हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु आता ओझोन वायूच्या थराला खालील कारणांमुळे धोका निर्माण झालेला आहे. ओझोन वायू हा अतिशय इम्पॉर्टंट आहे किंवा आहे. याचं मागचं कारण तुम्हाला विचारलं तर सूर्याचे अतिनील किरणांचं शोषण करण्याचं काम हा ओझोन वायूचा थर करतो. म्हणून ओझोन वायूला पृथ्वीची छत्री असं देखील म्हटलं जातं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता आपण पुढे हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ या संदर्भात इथे आपल्याला माहिती पाहायची आहे. कार्बन डायऑक्साईड CO2 वायू वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करते. कोण शोषून घेतं? कार्बन डायऑक्साईड हा वायू काय करतो? सूर्याची उष्णता शोषून घेतो. मागील 100 वर्षामध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणामध्ये CO2चं प्रमाण काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. आणि CO2 पृथ्वीच्या वातावरणात होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह. नेहमी हरितगृह शब्द ऐकला की आपल्याला हिरवा म्हणजे शेतीविषयक आपल्याला थोडीशी कल्पना वाटते. शेतीविषयक काही माहिती आहे की काय, पण तसं काही नाहीये. तर हरितगृहाचा अर्थ काय होतो? पृथ्वीच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडने जी उष्णता धरून ठेवलेली आहे किंवा शोषून घेतलेली आहे आणि तिच्यामुळे वातावरणामध्ये तापमानात वाढ झालेली आहे, यालाच काय म्हणायचं? हरितगृह परिणाम असं म्हणायचं आहे. CO2 यांचे याचप्रमाणे म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्रमाणेच नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन वायू CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवण्याचे प्रमुख कार्य करतात. मिथेन वायू बद्दल तुम्हाला सांगितलंच आहे, CH4 आहे की नाही. तर यांचाही इथे परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. वातावरणातील उष्णता रोखून ठेवण्याचं काम यांच्यामध्ये हे करत असतात आणि एकत्रित त्यांना हरित वायू असं म्हणतात. आता हरित वायू कोणते असं म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यात CO2 वायू आला पाहिजे. CO2 नंतर मिथेन वायू जो घरामध्ये जास्त वापरला जातो, त्यानंतर CFC आणि CFC नंतर नायट्रस ऑक्साईड. अशा प्रकारे हे 4 महत्त्वाचे वायू आहेत का ते काय करतात? हरितगृह वायू म्हणून ओळखले जातात. वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चाललेले आहे. याचा काय आपल्याला अनुभूती येते? आपल्याकडे तर वातावरण नेहमी उष्ण असतंच, त्याच्याबद्दल काही शंका नाही आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चाललेलं आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव होते. परंतु अंटार्क्टिका म्हणजेच उत्तर आणि दक्षिण, पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणी असणाऱ्या बर्फाचे पर्वत जे आहेत ते सुद्धा वितळण्याचं प्रमाण कालांतराने वाढत चाललेलं आहे. यामुळे शास्त्रज्ञांच्या मनामध्ये भीती निर्माण होत चाललेली आहे की तापमानामध्ये अधिकाधिक दरवर्षी वाढ होत चाललेली आहे. आणि जर अंटार्क्टिकावरील सर्व काय म्हणता येईल त्यांना, सर्व बर्फाचे पर्वत जर वितळले गेले तर जगामध्ये असणारे अनेक टापू जे आहेत, म्हणजे आपल्याकडे अंदमान निकोबारचे टापू आहेत की नाही, अशा प्रकारचे टापू बरेचसे पाण्याखाली जातील आणि बराचसा भूभाग जो आहे तो पाण्याखाली जाऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटते. तर
हरितगृहाचा हा एक परिणाम मी तुम्हाला सांगितला जो आपल्या अभ्यासामध्ये नाहीये. त्यामुळे हवामानात बदल घडून पिकांचे उत्पादन, त्यानंतर वन्य प्राण्यांचे वितरण यामध्ये बिघाड, त्यानंतर हिमनद्या, हिमनग वितळून समुद्राच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. समजलं? वन्यजीवांचे वितरण आणि त्यांचं बिघाड, यानंतर पिकांचे उत्पादन कमी होणे किंवा त्यांच्यावर परिणाम होणे, आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिमनद्या आणि हिमनग यांच्यावर झालेला उष्णतेचा परिणाम, समुद्र पातळीमध्ये पाण्याची वाढ होण्याची शक्यता, या आपली चर्चा सुरुवातीला झालेली आहे. यानंतर पुढे पाहूया आम्लवर्षा. आता वर्षा पाण्याची होते आपल्याला सर्वांना माहिती आहे. ही आम्ल काय प्रकार आहे, बरोबर का नाही? आपल्या मनामध्ये शंका सर्वांच्या निर्माण झाली असेल. आम्ल तर कारखान्यामुळे म्हणजे कोळसा, लाकूड, खनिज तेल या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर आणि नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि यांची ऑक्साईड जे आहेत ते वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोडली जातात आणि ती वातावरणात मिसळली जातात. त्यामुळे पावसाच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस पाऊस होतो त्या वातावरणामध्ये असणारे हे जे सगळे वायू आहेत हे सर्व वायू पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर येतात आणि यांच्या मिसळल्याने सल्फ्युरिक आम्ल तयार होते. त्यानंतर नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल, नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होतात आणि हे थेंबामध्ये मिसळल्यानंतर हे थेंब काय होतात, जमिनीवर पडतात. पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून तो पाऊस किंवा बर्फ जमिनीवर पडतो, यालाच आम्लवर्षा असं म्हणतात. तर सर्वांना लक्षात राहील, एकदम सोपं आहे. कारखान्यामुळे, औद्योगिकरणामुळे वातावरणामध्ये दूषित वायू पसरले जातात. रासायनिक वायू, त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड, सल्फर व नायट्रोजन आणि त्यांची ऑक्साईड्स यांचा समावेश होतो. यानंतर मग त्यापासून सल्फ्युरिक आम्ल तयार होतं, नायट्रस आम्ल तयार होतं आणि नायट्रिक आम्ल तयार होतं. म्हणजे या सर्वांची अभिक्रिया जी आहे ती पाण्यासोबत झाल्यानंतर हे आम्ल तयार होतात आणि हे पाण्याच्या थेंबामध्ये आणि हिमकणांमध्ये म्हणजे बर्फाच्या कणांमध्ये मिसळतात आणि ते जमिनीवर येतात. यालाच आम्लवर्षा म्हणतात. आपण याचं डबल स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. पुढे चला, याचे परिणाम काय होतात. आम्लयुक्त वर्षा जर झाली त्याच्यावर पहिला परिणाम होतो मृदेवर. जमिनीमध्ये आम्लाचं प्रमाण वाढलं जातं. पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लाचं प्रमाण वाढलं जातं. जलचर प्राणी, वनस्पती आणि संपूर्ण जंगलातील जीवनाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते आणि याचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतो. म्हणजेच काय होणार आहे, आम्लयुक्त पाणी प्राण्यांच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांना प्रतिकार क्षमता जास्त नसल्या कारणाने ते काय होतात, मृत पावले जातात. लहान लहान प्राण्यांना दुसरे प्राणी खातात, ते देखील मृत पावतात. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण परिसंस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यानंतर आम्लयुक्त पाणी हे भयंकर अपायकारक असतं. त्याचा परिणाम प्राण्यांवर आणि मानवावर देखील होतो. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे मृदा, ज्याच्यातून आपण शेतीचं उत्पादन काढतो. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ल मिसळल्या कारणाने ती जमीन नापीक होते आणि त्याच्यातून आपण पीक काढू शकत नाही आणि आहे ते पीक सुद्धा जळून जातं. तर अशा प्रकारच्या क्रिया घडतात. पुढे याशिवाय ऐतिहासिक, त्यानंतर पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूंची मूर्ती, त्यानंतर तारांचे कुंपण इत्यादींचे क्षरण होते. म्हणजे धातू जेवढे आहेत त्या सगळ्यांचं क्षरण होणे म्हणजे गंजण्याची प्रक्रिया होणे. यानंतर आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम, त्यानंतर मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतींमध्ये शोषली जाऊन अन्न साखळीमध्ये ते प्रवेश करतात किंवा शिरतात. कॅडमियम आणि मर्क्युरी हे जे धातू आहेत हे डायरेक्ट वनस्पतीमध्ये शोषले जातात आम्लातील घटकामुळे आणि त्यामुळे अन्न साखळीमध्ये परिणाम होतो. त्यानंतर जलाशय आणि जलवाहिन्या पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यात विशिष्ट धातूंचे, त्यानंतर प्लास्टिकचे पेयजलात विक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. जलवाहिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धातू असतात, त्यानंतर प्लास्टिकचे पदार्थ पडलेले असतात.
यांचं काय होतं, निक्षालन म्हणजे त्यांचं विघटन होतं. सूक्ष्म कणांमध्ये ते एकमेकांपासून वेगळे व्हायला लागतात आणि विक्षालन झाल्यानंतर ते पाण्यामध्ये मिसळतात आणि ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आपल्याला माहिती आहे, प्लास्टिकचे जास्त कण जर शरीरात गेले त्याच्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. यानंतर आता पुढे पाहूया, हवा प्रदूषण प्रतिबंधक उपाय. काय केलं पाहिजे की जेणेकरून हवा प्रदूषण थांबलं जाईल? सोपे उपाय आहेत, 4च उपाय आहेत. पहिला आहे, थोडेसे अवघड आहेत परंतु सोपे आहेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुराचे अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेचा वापर शासनाने त्यांना बंधनकारक केला पाहिजे. म्हणजे निरोधक यंत्रणा, त्यानंतर गाळणी यंत्र यांचा वापर करणं फार तिथे गरजेचं आहे. तुम्ही म्हणताल हे कसं शक्य आहे गाळणी यंत्र वगैरे बसवणं? तर ह्या आजच्या तंत्रज्ञानामध्ये सर्व गोष्टी शक्य आहेत आणि त्या व्हायला हव्यात, परंतु शासन या बाबतीत फार गांभीर्यपूर्वक विचार करतंय असं वाटत नाही. यानंतर शहरातील दुर्गंधी पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. आता बहुतांशी शहरामध्ये ह्या क्रिया आता सुरू झालेल्या आहेत. सर्व कचरा एकत्र केला जातो, त्याचं खतामध्ये रूपांतर केलं जातं, ते विकलं जातं किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. त्यानंतर आण्विक चाचण्या आणि रासायनिक आसरे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असणं गरजेचं आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारत आणि चायना झालं किंवा पाकिस्तान झालं किंवा अमेरिका सारखे, रूस सारखे हे सर्व देश अणुशस्त्रधारक देश आहेत, परंतु हे याचा वापर करू शकत नाही. कारण काय आहे की त्यांच्यावर एका विशिष्ट संघटनेचं नियंत्रण आहे. त्यांच्याकडे संख्या किती असली तरी ते याचा वापर करू शकत नाही, कारण हे काय आहे, याच्यामुळे संपूर्ण मानवजात नष्ट होऊ शकते. यानंतर शेवटी आहे, CFC निर्मितीवर बंदी किंवा बंधने आणावीत. CFC म्हणजे काय? CFC म्हणजे, लिहून ठेवा, क्लोरो फ्लोरो कार्बन. ओके, तर हा शब्द लिहून ठेवायचा आहे. त्याच्यावर सुद्धा बंदी घालणं गरजेचं आहे. पुढे, सल्फरयुक्त हवा प्रदूषणाचा काय परिणाम होतो? तर रंगकाम, तैलचित्र, नायलॉन कापड, सुती कापड, रेयॉन कपडे, कापडी वस्तू आणि कागद यांच्यावर त्यांचा परिणाम होतो. म्हणजे त्यांच्यावर काय परिणाम होतो? तर त्यांच्या रंगामध्ये बदल घडवून आणतो. म्हणून सल्फर वायू सुद्धा भयंकर घातक आहे. यानंतर जलप्रदूषणाकडे येऊया. आतापर्यंत वायू प्रदूषणासंदर्भात आपण माहिती पाहिली. जलप्रदूषण सांगा पाहू. आता हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फक्त सांगायचे. पहिला प्रश्न आहे, वापरण्यास योग्य असे पाणी आपणास कोणकोणत्या जलस्रोतातून मिळते? आता तुम्ही सांगू शकता, मला माहिती आहे, कारण हे अनेक वेळाच झालेलं आहे. तर आपण नदी, त्यानंतर छोटे छोटे ओढे, विहीर, कूपनलिका आणि सरोवर यांचं पाणी पिण्यासाठी वापरतो. समुद्राचं पाणी आपण वापरत नाही. ओके. यानंतर पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या कारणांसाठी करतो? तर घरापासून, म्हणजे घरातल्या गोष्टी जर विचार केला तर स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, इतर अनेक कामांसाठी आपण पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवर एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के पाणी आहे? एकूण क्षेत्रफळ म्हणजे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 71% पाणी आणि 29% जमीन आहे. परंतु याचा जर सगळा अभ्यास केला तर आपल्याला पिण्यायोग्य पाणी फक्त पूर्ण 1% देखील नाहीये. हे आहे की नाही? काही बर्फाच्या स्वरूपात आहे, तर काही जमिनीखाली आहे. तर याचाही आपण अभ्यास केलेला आहे. कोणकोणत्या कारणांमुळे पाणी प्रदूषित होते? आता त्याच्यासाठी भरपूर कारणं आहेत आणि ते कारणात आपल्याला पुढे अभ्यासायची आहेत.
यानंतर पाण्याला जीवन का म्हणतात? कारण सजीवाची निर्मिती ही पाण्यात झालेली आहे. यामध्ये पहिला प्राणी जो आहे तो अमिबा म्हणून ओळखला जातो. तर आता पुढे माहिती पाहूया. नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ आणि विषारी होते तेव्हा त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते. त्यामुळे सजीवांना अपाय होतो आणि साथीच्या रोगाचा फैलाव होतो. महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही सुद्धा पुस्तकामध्ये पेन्सिलच्या मदतीने अंडरलाईन करून ठेवली तर तुम्हाला सोपं जाईल. काय होतो परिणाम? जेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण पाण्यातील कमी होतं. कशामुळे? तर अस्वच्छ आणि विषारी घटकांमुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि सजीवांना अपाय होतो आणि साथीचे रोगांचा फैलाव या कारणामुळे होते. यालाच काय म्हणतात? जलप्रदूषण झाले असं म्हणता येईल. यानंतर गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यामधील प्रदूषणामध्ये भौतिक आणि रासायनिक आणि जैविक बदलांचा समावेश होतो. प्रदूषण होत असताना गोडं पाणी असो किंवा समुद्राचं पाणी असो, याच्यामध्ये सर्व प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्यांदा आता आपण काय करूया? जलप्रदूषण, वॉटर पोल्युशन संदर्भात माहिती पाहूया. जैविक जलप्रदूषके कोणती आहेत? आपण इथं पाहिलं ना, भौतिक, रासायनिक आणि जैविक. आपण आता यांचा क्रमाक्रमाने अभ्यास करूया. पहिला आहे जैविक प्रदूषके. जैविक प्रदूषकांमध्ये शैवाल, त्याच्यानंतर जीवाणू, विषाणू आणि परजीवी सजीव यांचा समावेश होतो. आणि हे ज्या ठिकाणी आहेत ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. त्याला जैविक अशुद्धी असं म्हटलं जातं किंवा त्या ठिकाणी रोगराई निर्माण होते. दुसरं आहे सेंद्रिय जलप्रदूषण. असेंद्रिय जलप्रदूषण. असेंद्रिय जलप्रदूषणामध्ये कोणाचा समावेश होतो? बारीक वाळू, त्यानंतर धुलीकण, मातीचे कण, तरंगणारे पदार्थ, त्यानंतर क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे आणि पारा. हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचा अंश त्यांच्यामध्ये मिसळला. संयुगांचा समावेश होतो. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरणोत्सारी पदार्थांचा अंश त्याच्यामध्ये मिसळला की ते सर्व असेंद्रिय प्रदूषके म्हणून, जलप्रदूषके म्हणून ओळखली जातात. पुढे शेवटचा मुद्दा आहे सेंद्रिय जलप्रदूषके. यामध्ये तणनाशके, कीटकनाशके आणि खते, सांडपाणी, कारखान्यातील उत्सर्जके यांचा पाण्यामध्ये समावेश झाला की ते पाणी अपायकारक ठरलं जातं त्या जमिनीसाठी. तर यालाच सेंद्रिय जलप्रदूषके असं म्हणतात. तर 3 प्रकार पाहिले: सेंद्रिय जलप्रदूषके, असेंद्रिय जलप्रदूषके आणि जैविक प्रदूषके. तामिळनाडू राज्यामध्ये कातळी कमावण्याची अनेक केंद्र आहेत. त्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी पलार या नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे या नदीला पतझर किंवा गटार नदी असं देखील म्हटलं जातं. ही आपल्याला जनरल नॉलेजची माहिती आहे. ही काही लक्षात ठेवण्याची तशी फारशी गरज नाहीये, परंतु माहिती असणे गरजेचं आहे. ते तुम्हाला भविष्यात कामाला येईल. पतझर म्हणजेच गटार नदी. का? तर काय आहे त्याच्यामागचं कारण? कातडी कमवण्याचं घाण पाणी. ठीक आहे. यानंतर पाणी प्रदूषणाची कारणे, जसं आपण तिकडे पाहिलं मानवनिर्मित आणि नैसर्गिक, तशाच पद्धतीने इकडे सुद्धा याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूया नैसर्गिक. सर्वात पहिल्यांदा काय आहे? जलपर्णीची वाढ. प्राणवायू पाण्यातील कमी होतो जलपर्णी वाढल्यामुळे आणि पाण्यात नैसर्गिक गुणधर्मामध्ये बदल होतो. ओके. यानंतर पुढचा मुद्दा कुजणारे पदार्थ, म्हणजे उदाहरणार्थ प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष जर पाण्यामध्ये सडले आणि कुजले तर ते पाणी सुद्धा पिण्यायोग्य राहत नाही. पुढे गाळ नदीच्या प्रवाहामुळे व पात्र बदलल्यामुळे सुद्धा गाळ म्हणजे ते पाणी सुद्धा पिण्यायोग्य राहत नाही नदीमध्ये जास्त गाळ जर असेल तर. पुढे यानंतर जमिनीची धूप. जमिनीची धूप म्हणजे काय? ज्यावेळेस मोठा पाऊस येतो, जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माती जी आहे ती पाण्यामध्ये मिसळली जाते, अशा प्रकारचं पाणी सुद्धा आपल्याला पिण्यायोग्य राहत नाही, कारण त्यामुळे त्यामध्ये असणारे सर्व विषाणू पाण्यामध्ये मिसळले जातात. धूप झाल्याने जीवाणू यासारखे सूक्ष्मजीव जे आहेत किंवा अजैविक जैविक घटक जे आहेत पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिसळतात. यानंतर पुढचा मुद्दा आहे कवक म्हणजे बुरशी. पाण्यात
कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर ऑटोमॅटिक कवक निर्माण होतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विषाणूंची वाढ होते आणि तेही पाणी आपण पिऊ शकत नाही. आणि शेवटी आहे शैवाल आहे 6 नंबर. शैवालांची वाढ तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याच ठिकाणी नदींच्या किनारी पाणी जास्त प्रमाणामध्ये असल्यावर अशा प्रकारची शैवाळं निर्माण होतात. तर ते शैवाळं सुद्धा काय करतात, पाण्याला अस्वच्छ करण्याचं काम करतात. थोड्या प्रमाणात असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जास्त प्रमाणात असेल तर पाणी अस्वच्छ करतात. त्यानंतर शेवटी आहे कृमी. पावसाच्या पाण्यामध्ये ह्या कृमी निर्माण होतात, वाहतात आणि त्या मुख्य प्रवाहात येतात आणि त्यामुळे ते पाणी सुद्धा प्रदूषित होतं. यानंतर मानव निर्मित पाहूया. निवास क्षेत्रातील सांडपाणी. गावामध्ये, शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी असतं, मैला पाणी असतं आणि हे मैला पाणी जसं तसं जलाशयामध्ये सोडलं जातं. मुख्य जलाशयात सोडल्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. दुसरा मुद्दा आहे औद्योगिकरण. हे झालं घराबद्दल. घरानंतर कारखान्यामध्ये कापड, साखर कारखाने, कागद, लोह, चर्मोद्योग, दुग्ध प्रक्रिया उद्योग, रंग, विरंजक, रसायने, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिशे, हे सगळे जे रासायनिक पदार्थ आहेत हे जर आपण पाण्यामध्ये सोडले तर यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण पाण्यामध्ये होतं आणि त्याला औद्योगिक प्रदूषण असं म्हटलं जातं आणि हे सर्वात अपायकारक आहे. तसे सर्वच अपायकारक आहे, पण हे जरा जास्तच आहे. यानंतर खनिज तेलाची गळती होते. वाहतूक करताना तेल सांडणे, तेलाची गळती होणे, टँकरची सफाई करताना पाण्यावर तेलाचे तवंग तयार होणे, ह्या किरकोळ बाबी कुठं लक्ष देत नाही कोणी, परंतु यामुळे सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. यानंतर खते आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर. फॉस्फेटयुक्त आणि नायट्रोजनयुक्त खते हे असे रासायनिक खतं आपण शेतीमध्ये वापरतो. त्यानंतर एन्ड्रीन, त्यानंतर क्लोरीन, त्यानंतर कार्बोनेटयुक्त कीटकनाशके इत्यादींचा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. यानंतर हे कीटकनाशके जे आहेत हे पाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मिसळतात आणि त्यामुळे तिथे पाणी प्रदूषित होऊन जमिनीमध्ये मुरले जाते. यानंतर इतर कारणं. नदीच्या पाण्यामध्ये मलमूत्र विसर्जन करणे. यानंतर कपडे धुणे, आंबाडी किंवा घायपात पाण्यात सोडविणे, त्यामुळे सुद्धा पाणी प्रदूषित होते. त्यानंतर रक्षा अस्थी म्हणजे मृत मेलेल्या माणसाला जाळल्यानंतर जे असतं त्याला रक्षा आणि अस्थी असं म्हणतात, त्यांचं विसर्जन करणे. त्यानंतर निर्माल्य पाण्यामध्ये सोडणे आणि सगळ्यात शेवटी आहे औष्णिक विद्युत केंद्रातलं पाणी सांडपाण्यामध्ये सोडणं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रदूषण जे आहे हे होतं. तर आपण आता नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे पाहिलेली आहेत आणि इथे आपल्याला आता शेवट नाही म्हणता यायचं, परंतु या ठिकाणी आता आपल्याला पाणी प्रदूषणाचे मानवाच्या शरीरावर होणारे परिणाम पाहायचे आहेत. काय होतो? पहिला परिणाम, मानवावर होणारा परिणाम. प्रदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, विषमज्वर आणि त्वचेचे रोग आणि पचनसंस्थेचे विकार किंवा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम या सगळ्या गोष्टी पाण्यामुळे होतात. यानंतर यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडांमध्ये विकृती, उच्च रक्तदाब हे सुद्धा विकार होतात. यानंतर आता हे झालं मानवापुरतं किंवा आपल्यापुरतं मर्यादित, पण यानंतर परिसंस्था म्हणजे निसर्गामध्ये असणारे विविध सर्व प्राणी जे आहेत त्यांची जी एक साखळी असते याच्यावर काय परिणाम होतो? तर पहिलं म्हणजे वनस्पतीची वाढ खुंटते, वनस्पतीच्या प्रजातींचा नाश होतो, पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले जाते आणि पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं म्हणजे प्राण्यांवर सुद्धा याचा परिणाम होतो. जलपरिसंस्थेचे प्रदूषण बिघडते आणि जलचर प्राणी याच्यामुळे मरतात आणि याचाच पक्ष्यांवर सुद्धा परिणाम होतो. समजलं? याचा पक्ष्यांवर का परिणाम होतो? कारण पक्षी हे पाण्यातीलच प्राण्यांना खातात आणि त्यामुळे ते सुद्धा मृत पावतात. इतर परिणाम, पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म यांच्यामध्ये बदल होतो.
पाण्यातील रंग आणि चव बदलते. यानंतर याची उपयुक्तता किंवा जीवजंतू याच्यातील नष्ट होऊन जातात. जमिनीतील सुपीकतेवर याचा परिणाम होतो आणि पिकामध्ये विषारी तत्व समाविष्ट होतात. म्हणजे जमीन जर खराब झाली किंवा जमिनीमध्ये जर विषारी घटकाचं प्रमाण वाढलं गेलं तर पर्यायाने ते घटक मुळांच्या माध्यमातून वनस्पती शोषते आणि संपूर्ण वनस्पतीमध्ये याचा परिणाम पाहायला मिळतो. यानंतर पुढे आहे तिसरा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा या प्रकरणाचा, मृदा प्रदूषण. आपल्याला सर्वांना जमिनीची धूप का होते, कशी होते हे सर्व माहिती आहे. मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणं कोणती आहेत हे आपल्याला इथे पुढे पाहायचं आहे. पृथ्वीवरील जमिनीने व्यापलेल्या एकूण भागापैकी काही भाग हा बर्फाच्छादित आहे, काही भाग हा वाळवंटात तर काही भाग पर्वत आणि डोंगरांनी व्यापलेला आहे. मानवी वापरासाठी उपयुक्त जमीन खूप कमी आहे. मातीतील भौतिक आणि जैविक रासायनिक गुणधर्मात नैसर्गिक व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिच्या उत्पादनामध्ये घट होते किंवा कमी होते आणि तेव्हा त्यांचं मृदा प्रदूषण होतं. तर इथून आपल्याला ह्या व्याख्येखाली अंडरलाईन करायची आहे. मातीतील भौतिक आणि जैविक आणि रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या मानवी कृतीमुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादन क्षमता कमी होते तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात. ही झाली याची व्याख्या. इथे आपल्याला मृदा दाखवली, चांगली मृदा आणि खराब मृदा. आता मृदेच्या प्रदूषणाची कारणं. काय कारण आहेत तर सगळ्यांना माहिती आहे. पहिला म्हणजे कारखान्यातून क्षारयुक्त आणि आम्लयुक्त पाणी मातीमध्ये मिसळल्यामुळे माती नापीक होते. ओके. त्यानंतर किरणोत्सारी पदार्थ. हे किरणोत्सारी पदार्थ इतर प्रदूषक मृदेमधून पीक आणि पाणी त्याच्यानंतर मानवाचं शरीर क्रमाक्रमाने सर्वांमध्ये त्याचा फैलाव होतो आणि त्यामुळे अन्नसाखळी बिघडली जाते. पुढे मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढला जातो. मृदा खराब असेल तर मातीतील कण जे आहेत किंवा घटक जे आहेत ते पाण्यात मिसळतात आणि ते पर्यायाने जमिनीमध्ये जातात आणि जे जमिनीच्या खाली असणारे विहीर, कूपनलिका हे जे जलसाठे आहेत हे प्रदूषित होते आणि त्यांच्यापासून आपल्याला धोका निर्माण होतो. कारण विषारी द्रव्य हे मृदेमधून जवळच्या पाणी साठ्यामध्ये किंवा पाझरून भूगर्भातील प्रवेश करतात. तसेच जीवजंतूंमुळे विविध रोगांचा प्रसार सुद्धा होतो. ओके. तर या ठिकाणी आता आपण त्या संदर्भात माहिती पाहिलेली. ओला कचरा, सुका कचरा, तसेच घरोघरी शौचालय आणि मित्रांबरोबर चर्चा करून तुमची ठीक आहे जाऊ द्या. पुढे मृदा प्रदूषण. मृदा प्रदूषण, हवा तसेच जलप्रदूषण यांच्याशी असणारा संबंध. आता ओला कचरा आहे. हा ओला कचरा जर साठवला आणि साठवल्यानंतर त्याच्यापासून जर खत तयार केलं, खतात रूपांतर केला तर फार चांगलं. परंतु तो चुकीच्या पद्धतीने फेकला तर काय होतं, तो सडतो, कुजतो आणि त्यामुळे हानिकारक रोगजंतूंची वाढ होते आणि ती वाहत्या पाण्यामध्ये मिसळली की त्याचा परिणाम बाकीच्या त्या ठिकाणी असणाऱ्या रहिवासी लोकांवर होतो. यानंतर शेतीसाठी कीटकनाशकांचा, रासायनिक खतांचा आणि तणनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदा प्रदूषित होते आणि कीटकनाशके आणि तणनाशकांचा जास्त प्रमाणात जर वापर केला, फवारणी जर झाली तर त्यामुळे हवेमध्ये सुद्धा फवारणीमुळे ते विषारी घटक पसरले जातात. त्यानंतर हवेमार्फत ते इतरांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तसेच रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास ते पाण्यामध्ये सुद्धा मिसळले जातात आणि प्रदूषण पाण्याचं सुद्धा होतं. यानंतर मानवी मलमूत्र, पशु पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे मृदेचे प्रदूषण होते. ही घाण तेथे तशीच राहिल्यास त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे वायू बाहेर पडतात आणि दुर्गंधी सुटली जाते. तर हे काय आपल्याला नवीन नाही आहे. दुर्गंधी सुटली जाते आणि हवेमध्ये ते मिसळले की हवा प्रदूषण होते. ही घाण पाण्यात मिसळल्यामुळे पाणी प्रदूषण सुद्धा होते. तर अशा प्रकारे पाणी, हवा
आणि मृदा हे तिन्ही प्रदूषण एकमेकांशी संलग्न आहेत. या 3 उदाहरणावरून लक्षात आलेलं आहे. प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रक कायदे कानून किंवा कायदे याच्याकडे जाऊया आपण. प्रदूषक नियंत्रक नियमन व ते रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केलेले आहेत. कायदे, पहिला कायदा आहे जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रक अधिनियम 1974 साली. त्याच्यानंतर दुसरा कायदा केलेला आहे हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रक अधिनियम 1981. तिसरा कायदा आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. जैव वैद्यकीय कचरा म्हणजे दवाखान्यामधला कचरा, त्यानंतर तो धोकादायक उत्सर्ग, त्यानंतर घनकचरा, त्यानंतर ध्वनी प्रदूषण हे नियंत्रण, या सर्वांबाबत विविध कायदे सुद्धा करण्यात आलेले आहेत. हे नियम अस्तित्वात आहे. कारखाने, औद्योगिक वसाहती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत इत्यादी संस्थांद्वारे वरील प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायदे यांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख करण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषक नियामक मंडळ या शासकीय संस्थांद्वारे केले जाते. आणि हे जर या सगळ्या गोष्टींचं जर व्यवस्थित नियंत्रण यांच्यावर ठेवलं तर प्रदूषणाचं प्रमाण बरंचसं कमी होणार आहे. इथे प्रकरण क्रमांक 8 संपलेलं आहे.